गणेशाय नमः। नमस्कार. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या दैनिक राशी भविष्य कार्यक्रमात आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आहे. पंचांग म्हणजे केवळ काळाची नोंद नाही, तर ती आपल्या जीवनातील ऊर्जेची दिशा ठरवणारे एक शास्त्र आहे. आजच्या ग्रहांच्या स्थितीकडे वळण्यापूर्वी आपण आजच्या पंचांगावर एक नजर टाकूया. पण त्याआधी आमच्या या आध्यात्मिक कुटुंबाचा एक भाग होण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. आज रविवार 2 ऑगस्ट 2026. आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी आहे. चतुर्थी तिथी ही विघ्नहर्ता गणपती बाप्पाची प्रिय तिथी असून ती सर्व अडथळे दूर करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. आज पूर्व भाद्रपद नक्षत्र आहे, जे तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता आणते. रात्री 10:30 अतिगंड योग असेल. आजचा सूर्योदय सकाळी 5:58 आणि सूर्यास्त संध्याकाळी 7:09 होईल. राहू काळ संध्याकाळी 5:30 पासून 7:09 असेल. या काळात महत्त्वाची कामे टाळावीत. आणि आजचा शुभ अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 पासून 12:59 आहे. आपले हे तारा सितारा कुटुंब अधिक सक्षम करण्यासाठी आणि तुमच्यासाठी रोज नवनवीन व्हिडिओ आणण्यासाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडवर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटीशी देणगी देऊन आम्हाला मदत करू शकता. तुमची छोटीशी मदतही आमच्यासाठी खूप मोलाची आहे. ही मदत सक्तीची नाही. जर तुम्ही मदत करू शकला नाही तरी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी पुरेसे आहेत. चला तर मग देवाचे नाव घेऊन वळूया आजच्या राशी भविष्याकडे. प्रिय मेष राशीच्या जातकांनो, आज 2 ऑगस्ट 2026 रविवार. आज चंद्र तुमच्या 11व्या म्हणजेच लाभ भावात कुंभ राशीत संचार करत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी एक अतिशय सुंदर आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध असा दिवस ठरणार आहे. आजच्या ग्रहांच्या स्थितीनुसार जर तुम्हाला कोणाला मदतीची गरज असल्याचे दिसले तर विचार न करता त्यांना मदत करा. ही छोटीशी मदत तुम्हाला आयुष्यभरासाठी एक असा मित्र मिळवून देऊ शकते, जो तुमच्या कठीण काळात खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहील. अनेकदा आपण अशा लोकांच्या सानिध्यात असतो जे फक्त सुखात साथ देतात. पण आज सुरू होणारी मैत्री ही विश्वासाच्या आणि घट्ट बंधनांची असेल. या नवीन नात्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण हे नाते तुमच्या आयुष्यातील एक मोठशक्ती ठरेल. विविध वयोगटांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी आजचा दिवस अभ्यासापेक्षा सामाजिक संपर्कातून काहीतरी नवीन शिकण्याचा आहे. तुमच्यातील सर्जनशीलता वाढेल, पण आळस टाळा. तरुण वर्गासाठी आज नवीन ओळखी होतील. प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस संवादाचा आहे, पण कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवण्यापूर्वी थोडा विचार करा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या शांततेचा आहे. घरातील सदस्यांशी संवाद वाढवा, यामुळे घरातील वातावरण अधिक प्रसन्न होईल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस टीमवर्कचा आहे. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा, कारण आजची मदत भविष्यात तुम्हाला मोठी प्रगती मिळवून देऊ शकते. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे लक्ष द्यावे. शनीचा प्रभाव असल्याने सांधेदुखी किंवा वातविकाराचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे जास्त धावपळ टाळा. आजचा शुभ संकेत. आज निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवा, यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. आज कोणाशीही वाद घालणे टाळा, विशेषतः दुपारी राहूच्या प्रभावामुळे रागावर नियंत्रण ठेवा. आज एक सत्कार्य म्हणून कोणालाही ती पाजा किंवा पक्ष्यांना दाणे टाका. मित्रांनो, आजचा माझा प्रश्न असा आहे: तुमच्या आयुष्यात असा कोणता मित्र आहे ज्याने तुम्हाला कठीण काळात सर्वात जास्त साथ दिली आहे? त्याचे नाव किंवा त्याच्याबद्दलची एक आठवण कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर आपली इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय वृषभ राशीच्या जातकांनो, आज 2 ऑगस्ट 2026 रविवार. आज चंद्र तुमच्या राशीपासून दशम भावात म्हणजेच कुंभ राशीत संचार करत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी तर्कशुद्ध विचार आणि भावना यांचा समतोल साधण्याचा आहे. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये इतके मग्न झाला आहात की वैयक्तिक आयुष्याकडे तुमचे दुर्लक्ष होत आहे. हे आज तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल.
आजचा दिवस तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबतचे नाते पुन्हा दृढ करण्याचा आहे. कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढून प्रियजनांना वेळ द्या, कारण नात्यातील ओलावाच तुम्हाला मानसिक शांती देईल. आजच्या दिवशी कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना सावध राहा, कारण घाईगडबडीत घेतलेला निर्णय भविष्यात अडचणी निर्माण करू शकतो. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे, मात्र सोशल मीडिया किंवा मनोरंजनाच्या साधनांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. तरुण वर्गासाठी आजचा दिवस प्रेमसंबंधात स्पष्टता आणणारा आहे. जोडीदाराशी मनमोकळेपणाने संवाद साधा. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील कामातून थोडा विरंगुळा मिळवून देणारा असेल. स्वतःसाठी थोडा वेळ काढा. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी वाद घालणे टाळावे, तर व्यावसायिकांनी आज नवीन गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, विशेषतः सांधेदुखी किंवा पचनाच्या तक्रारींकडे लक्ष द्या. आजचा शुभवेळ संध्याकाळी 5 ते 6:30 या दरम्यान आहे. आज निळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली ठरेल. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी किंवा दाणे द्या, यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. आजचा तुमचा ज्योतिषीय प्रश्न: तुमच्या मते आयुष्यात जास्त महत्त्वाचे काय आहे? कष्टाने मिळवलेले यश की मनाला मिळणारी शांती? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू आर कोड देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आम्हाला दररोज नवीन माहिती देण्यास प्रेरित करतो. प्रिय मिथुन राशीच्या जातकांनो, आज 2 ऑगस्ट एक अत्यंत भाग्यवान दिवस आहे. आज चंद्र कुंभ राशीत संचार मुळे तुम्ही ज्या कामाला हात लावाल ते सोने होईल. तुमच्या राशीचा स्वामी बुध स्वतःच्या राशीत असल्यामुळे तुमची संवाद कौशल्ये आणि बुद्धिमत्ता शिखरावर असेल. कामाच्या ठिकाणी तुमची लोकप्रियता वाढेल आणि तुम्ही कोणत्याही प्रकल्पात सहज यश मिळवाल. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त कामाचा बोजा घेऊ नका. संतुलन राखणे हीच आजच्या यशाची गुरुकिल्ली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी अभ्यासात नवीन उंची गाठण्याचा आहे. तुमची एकाग्रता चांगली राहील, पण अतिउत्साहात येऊन चुकीचे निर्णय घेऊ नका. तरुण वर्गासाठी आजचा दिवस प्रेमात आणि करिअरमध्ये प्रगतीचा आहे. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील, पण कोणालाही वचन देताना विचार करा. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील वातावरण प्रसन्न ठेवणारा आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढवा, यामुळे घरातील तणाव कमी होईल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस सुवर्णसंधींचा आहे. तुमची कार्यक्षमता तुम्हाला वरिष्ठांच्या नजरेत वरचे स्थान मिळवून देईल. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, विशेषतः पचनाच्या तक्रारींकडे लक्ष द्या आणि हलका आहार घ्या. आज एक महत्त्वाची सूचना: आज कोणाशीही वाद घालणे टाळा, विशेषतः दुपारी राहू काळ सुरू असताना. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी किंवा दाणे द्या, यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतील. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या मते आज निळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. दुपारी 2:15 ते 3 वाजेपर्यंत महत्त्वाची कामे पूर्ण करा. आजचा प्रश्न: कामे पूर्ण करा त्या. आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत महत्त्वाची की नशीब? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय कर्क राशीच्या जातकांनो, आज 2 ऑगस्ट 2026 रविवार. आज चंद्र तुमच्या अष्टम भावात म्हणजेच कुंभ राशीत भ्रमण करत आहे. या स्थितीमुळे आज तुम्हाला मनामध्ये थोडी चलबिचल किंवा गोंधळ जाणवू शकतो. आजच्या दिवशी ग्रहांची स्थिती पाहता तुमच्या राशीवर शनी आणि राहूचा प्रभाव असल्याने छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड होण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, रागाच्या भरात घेतलेले निर्णय तुमचे नुकसान करू शकतात. आजच्या दिवशी वादविवाद टाळणेच तुमच्या हिताचे आहे. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा, कारण दिवस अखेर तुम्ही तुमची सर्व कामे पूर्ण करून एक वेगळेच समाधान मिळवाल. विविध वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शन: विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात एकाग्रता कमी होऊ शकते. मन विचलित होऊ देऊ नका. ध्येयावर लक्ष ठेवा. तरुण वर्ग आणि प्रेमसंबंधात आज संयम पाळा. जोडीदाराशी बोलताना शब्दांचा वापर जपून करा, अन्यथा विनाकारण दुरावा निर्माण होऊ शकतो.
गृहिणींसाठी आजचा दिवस घरगुती कामात व्यस्त राहण्याचा आहे. घरातील सदस्यांशी प्रेमाने वागा. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. नोकरी आणि व्यवसायात आज घाईघाईने निर्णय घेऊ नका. वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी वाद घालणे टाळा. शांत राहून कामे पूर्ण करणे आज तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. आज बाहेरचे खाणे टाळा आणि शक्य असल्यास जुन्या मित्रांशी गप्पा मारा. यामुळे मनाला खूप हलके वाटेल. आजचा शुभ संकेत, आज गडद लाल रंग तुमच्यासाठी भाग्यवान आहे. दुपारी 2 ते 4 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. आज एक सत्कार्य म्हणून जुन्या मित्रांना फोन करा किंवा त्यांना भेटा. यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. मित्रांनो, आजचा एक ज्योतिषीय प्रश्न. तुमच्या मते आयुष्यात प्रगती करण्यासाठी नशिबाची साथ महत्त्वाची आहे की कष्टाची जोड? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करातो. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय सिंह राशीच्या जातकांनो, आज 2 ऑगस्ट ही एक अतिशय उत्साही आणि आनंदाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 7व्या भावात म्हणजेच कुंभ राशीत संचार करत आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या प्रेमसंबंधांवर आणि सामाजिक जीवनावर होणार आहे. आज तुम्हाला अशा ठिकाणी एखादी विशेष व्यक्ती भेटू शकते जिथे तुम्ही विचारही केला नसेल. तुमच्या दोघांमध्ये खूप साम्य असेल आणि हे नाते भविष्यात खूप घट्ट आणि विश्वासार्ह बनू शकते. आज सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आहे, त्यामुळे मनसोक्त आनंद, कारण तुम्हाला या विश्रांतीची खूप गरज आहे. मात्र राहूच्या सावलीमुळे मनात थोडा गोंधळ निर्माण होऊ शकतो, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासापेक्षा तुमच्या सर्जनशीलतेवर भर द्या. नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. तरुण वर्ग आणि प्रेमसंबंधात आजचा दिवस खूप सकारात्मक आहे. जर तुम्ही कोणाला प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस योग्य आहे. गृहिणींसाठी आजचा दिवस कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा आहे. घरातील वातावरण प्रसन्न राहील. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठीही आजचा दिवस सामान्य आहे. कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालणे टाळा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषतः डोळ्यांची किंवा पायांची काही समस्या असल्यास दुर्लक्ष करू नका. आजचा शुभ रंग सोनेरी आहे आणि सकाळी 9 ते 10:30 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आज एक सत्कार्य म्हणून एखादे पुस्तक वाचा किंवा कोणाला तरी ज्ञान द्या. यामुळे राहूचा नकारात्मक प्रभाव कमी होईल. आजचा तुमचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते, आयुष्यात खरा आनंद कशात दडलेला असतो? तुमच्या अनुभवावरून आम्हाला कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय कन्या राशीच्या जातकांनो, आज रविवार तुमच्यासाठी एक अत्यंत प्रगतिशील दिवस आहे. आज चंद्र कुंभ राशीत आणि पूर्व भाद्रपदा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमची बौद्धिक क्षमता आणि विचार करण्याची शक्ती कमालीची वाढलेली असेल. आज तुमच्या राशीवर बुध आणि सूर्याचा प्रभाव असल्याने तुम्ही जुन्या समस्या किंवा ज्या गोष्टींमुळे तुम्हाला तणाव येत होता, त्या गोष्टी अतिशय शांतपणे आणि हुशारीने सोडवू शकाल. आज तुमची तर्कशक्ती इतकी तीक्ष्ण असेल की कितीही कठीण समस्या समोर आली तरी तुम्ही त्यावर सहज मात कराल. मात्र शनीची स्थिती पाहता कामात थोडा संथपणा जाणवू शकतो, त्यामुळे संयम ठेवणे गरजेचे आहे. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आज तुमची एकाग्रता खूप चांगली असेल. अभ्यासातील कठीण विषय समजून घेण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तरुण वर्गासाठी आजचा दिवस करिअरमध्ये नवीन संधी शोधण्याचा आहे. प्रेमसंबंधात आज स्पष्ट संवाद ठेवा, जेणेकरून गैरसमज होणार नाहीत. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या व्यवस्थापनात नवीन बदल घडवून आणणारा आहे. घरातील सदस्यांशी आज प्रेमाने वागा. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी तुमची बुद्धिमत्ता सिद्ध करण्याचा आहे. कोणाशीही वाद घालणे टाळा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. चालताना किंवा प्रवास करताना सावधगिरी बाळगा. आज एक नवीन छंद जोपासण्याचा प्रयत्न करा, यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल.
आजचा शुभ रंग हिरवा आहे आणि संध्याकाळी 5 ते 6 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली आहे. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी किंवा दाणे द्या. मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न असा आहे की तुम्हाला आयुष्यात कोणत्या गोष्टीमुळे सर्वात जास्त मानसिक शांती मिळते? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, आज 2 ऑगस्ट 2026 रविवार. आज चंद्र तुमच्याच राशीत म्हणजेच कुंभ राशीत आणि पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात संचार करत आहे. आजचा दिवस तुम्हाला थोडा शांत राहून विचार करण्याचा आहे. तुम्ही योग्य दिशेने जात आहात का, याचा एकदा आढावा घ्या. चंद्राच्या या भ्रमणामुळे मनात थोडी अस्वस्थता निर्माण होऊ शकते आणि तुम्ही क्षमतेपेक्षा जास्त काम अंगावर घेण्याची शक्यता आहे. आजचा तुमचा उत्साह कदाचित केवळ एक भास असू शकतो. त्यामुळे कोणतीही मोठी कृती करण्यापूर्वी सर्व तथ्ये तपासून घ्या. घाईघाईने निर्णय घेणे आज टाळा. दिवसाच्या शेवटी मात्र तुम्ही सर्व गोष्टींचा समतोल साधून सकारात्मक ऊर्जा मिळवण्यात यशस्वी व्हाल. विविध वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात एकाग्रता कमी होऊ शकते, त्यामुळे मन शांत ठेवण्यासाठी थोडा वेळ ध्यान करा. तरुण वर्गासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे, पण प्रेमसंबंधात किंवा मैत्रीत भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. गृहिणींनी आज घरातील कामात स्वतःला गुंतवून ठेवावे, पण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नोकरी आणि व्यवसायात आज सावधगिरी बाळगा. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. विशेषतः सांधेदुखी किंवा वातविकाराचा त्रास असल्यास चाल जपून करा. आजचा शुभ संकेत. आज दुपारी 2:30 ते 4 ही वेळ तुमच्यासाठी सर्वात भाग्यशाली आहे. तेव्हा महत्त्वाची कामे याच काळात पूर्ण करा. आज जांभळा रंग वापरणे टाळा, कारण तो तुमच्यासाठी नकारात्मक ऊर्जा खेचू शकतो. शनीच्या तीव्र ऊर्जेचा सामना करण्यासाठी नियमित व्यायाम करा आणि शक्य असल्यास एखादे रत्न किंवा धातूचे कडे जवळ ठेवा. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी किंवा दाणे द्या. यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न: तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सर्वात जास्त मानसिक शांती देते? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवाराफत शेअर करा. जर तुम्हाला शक्य असेल तर व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. तुमचा पाठिंबाच आम्हाला दररोज नवीन माहिती देण्यास प्रेरित करतो. प्रिय वृश्चिक राशीच्या जातकांनो, आज 2 ऑगस्ट तुमच्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र कुंभ राशीत असून तुमच्या चतुर्थ भावातून भ्रमण करत आहे. आजचा दिवस तुम्हाला संयमाचा आणि मुत्सद्देगिरीचा धडा शिकवण्यासाठी आला आहे. तुमच्या स्वभावात असलेली स्पष्टवक्तेपणा आणि मनात येईल ते लगेच बोलून टाकण्याची सवय आज तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रात अडचणीत आणू शकते. त्यामुळे आज बोलताना शब्दांचा वापर जपून करा. आजचा दिवस तुम्हाला कठीण प्रसंगांतून मार्ग काढण्यासाठी मुत्सद्देगिरी आणि नम्रतेचे महत्त्व पटवून देईल. तुमची मेहनत आणि चिकाटी हीच तुमची खरी ताकद आहे, जिच्या जोरावर तुम्ही यशाची शिखरे गाठू शकाल. विविध वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासापेक्षा तुमच्या वागण्यावर आणि संवादावर लक्ष द्या. रागावर नियंत्रण ठेवल्यास अभ्यासात एकाग्रता वाढेल. तरुण वर्ग आणि प्रेमसंबंधात आज वाद टाळा. तुमच्या जोडीदाराशी बोलताना शब्दांची निवड विचारपूर्वक करा, अन्यथा विनाकारण गैरसमज होऊ शकतात. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या शांततेसाठी महत्त्वाचा आहे. घरातील सदस्यांशी संवाद साधताना संयम ठेवा. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस सावधगिरीचा आहे. वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी बोलताना वाद घालू नका. तुमची नम्रता आज तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवू शकते. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. मानसिक शांततेसाठी आज शांत संगीत ऐकणे खूप फायदेशीर ठरेल. आजच्या दिवशी पिवळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. सकाळी 11:30 ते दुपारी 1 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. आज एक सत्कार्य म्हणून कोणाशीही कठोर बोलू नका. हीच आजची सर्वात मोठी सेवा असेल. शनीच्या प्रभावामुळे मनातील अस्वस्थता कमी करण्यासाठी आज शांत संगीत ऐका. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे:
तुम्हाला काय वाटते, आयुष्यात प्रगती कठोर सत्य महत्वाचे आहे की गोड मुत्सद्देगिरी? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेतो, त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय धनु राशीच्या जातकांनो, आज 2 ऑगस्ट तुमच्यासाठी सर्जनशीलतेचा आणि नवीन संधींचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 3ऱ्या भावात म्हणजेच कुंभ राशीत संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात नवनवीन कल्पनांचा उगम होईल. आजचा दिवस तुमच्यातील सुप्त गुणांना बाहेर काढण्यासाठी उत्तम आहे. जर तुम्हाला तुमच्या कामात किंवा आयुष्यात काहीतरी नवीन करायचे असेल, तर आजचा दिवस त्यासाठी सर्वोत्तम आहे. तुमच्यातील तर्कशक्ती आणि कल्पनाशक्ती यांचा मेळ घालून तुम्ही आज मोठी प्रगती करू शकता. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, आज कोणाशीही वाद घालणे टाळा. विशेषतः घरातील मोठ्या व्यक्तींशी बोलताना नम्रता ठेवा. आजचा दिवस तुमच्यासाठी लाल रंग खूप शुभ आहे. संध्याकाळी 5 ते 7:30 या वेळेत तुम्ही नवीन कामाची सुरुवात करू शकता. ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आहे. यावर्षी गुरुग्रहाची तुमच्यावर विशेष कृपा आहे, त्यामुळे तुमचे नशीब उजळणार आहे. आज एक सत्कार्य म्हणून कृतज्ञता व्यक्त करा, म्हणजे तुमच्या मनातील सर्व नकारात्मकता दूर होईल. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात नवीन प्रयोग करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. पण एकाग्रता कमी होऊ देऊ नका. तरुण मित्रांनो, आज प्रेमसंबंधात पारदर्शकता ठेवा. संशयाला थारा देऊ नका. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नूतनीकरणासाठी किंवा काहीतरी नवीन शिकण्यासाठी चांगला आहे. नोकरी करणाऱ्यांनी आज वरिष्ठांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. तर व्यावसायिकांनी आज नवीन गुंतवणुकीसाठी घाई करू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. विशेषतः चालताना काळजी घ्या. आजचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते, आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत महत्वाची आहे की नशिबाची साथ? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेते. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय मकर राशीच्या जातकांनो, आज 2 ऑगस्ट तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र कुंभ राशीत आणि पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमची बौद्धिक क्षमता आज शिखरावर असेल. आजचा दिवस भविष्यातील मोठ्या नियोजनासाठी अतिशय उत्तम आहे. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. सर्व काही तुमच्या योजनेनुसारच घडेल. मात्र भविष्यात येणाऱ्या कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. आजच्या दिवशी कोणत्याही वादग्रस्त किंवा तणावपूर्ण संभाषणांपासून दूर राहा, कारण ते तुमच्या मानसिक शांततेसाठी हानिकारक ठरू शकते. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस असा असेल. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात नवीन काहीतरी शिकण्यासाठी खूप चांगला आहे. तरुणांनी आज आपल्या करिअरच्या ध्येयावर लक्ष द्यावे. प्रेमाच्या बाबतीत घाई करू नका. गृहिणींनी आज घरातील कामात स्वतःला गुंतवून घ्यावे, यामुळे मन प्रसन्न राहील. नोकरी करणाऱ्यांनी आज वरिष्ठांशी बोलताना संयम ठेवावा. व्यावसायिकांनी आज कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना सावध राहावे. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास थोडा वेळ शांत बसावे. आजचा शुभवेळ दुपारी 1:50 ते 2:15 आहे आणि तपकिरी रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला मदत करा. मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्या ग्रहाचा प्रभाव सर्वात जास्त जाणवतो असे वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा किंवा लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या. प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, आज 2 ऑगस्ट तुमच्यासाठी संमिश्र अनुभवांचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्याच राशीत म्हणजेच कुंभ राशीत आणि पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात संचार करत आहे. सध्या तुमच्या राशीवर शनीची 7.5चा प्रभाव असल्याने आरोग्याकडे आणि अनावश्यक खर्चाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला थोडे निराश वाटू शकते, कारण तुमच्या मेहनतीचे फळ लगेच मिळत नाहीये. पण लक्षात ठेवा, संयम हाच यशाचा मार्ग आहे.
आज तुमच्या घरी एखादा छोटा कार्यक्रम किंवा गेट टुगेदर होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. आज लाल रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. दुपारी 3:30 ते 5 या वेळेत महत्त्वाची कामे करा. आज एक सत्कार्य म्हणून कुटुंबासोबत वेळ घालवा. हेच तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. शनीच्या प्रभावामुळे मनातील अस्थिरता कमी करण्यासाठी घरात एखादी पवित्र वस्तू किंवा यंत्र ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात एकाग्रता कमी होऊ शकते, त्यामुळे ध्यान करा. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी वाद टाळावेत. व्यावसायिकांनी आज मोठी गुंतवणूक करणे टाळावे. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. आजचा प्रश्न, तुमच्या मते आयुष्यात कठीण काळात संयम राखणे सोपे असते की कठीण? कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. प्रिय मीन राशीच्या जातकांनो, आज 2 ऑगस्ट तुमच्यासाठी एक अतिशय सुखद आणि आनंदाची बातमी घेऊन आला आहे. आज चंद्र तुमच्या 12व्या भावात म्हणजेच कुंभ राशीत संचार करत आहे, ज्यामुळे परदेशाशी संबंधित शुभवार्ता मिळण्याचे योग प्रबळ आहेत. तुमच्या ओळखीतील एखादी व्यक्ती जो परदेशात स्थायिक आहे, ती तुम्हाला फोन किंवा मेसेजद्वारे एखादी आनंदाची बातमी देईल. इतकेच नाही, तर तुम्हाला किंवा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला परदेश प्रवासाचे निमंत्रण मिळण्याची दाट शक्यता आहे. हा प्रवास तुमच्या आयुष्याला एक नवी कलाटणी देणारा आणि आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या आठवणी देणारा ठरेल. मात्र, शनी तुमच्या राशीत वक्री स्थितीत असल्याने काही गोष्टींबाबत सावध राहणे गरजेचे आहे. घाईघाईने कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका आणि कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवण्याचा आहे. परदेशात शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना आज सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. तरुण आणि प्रेमसंबंधांत असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. जोडीदारासोबत भविष्यातील योजनांवर चर्चा करण्यासाठी आजची वेळ उत्तम आहे. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या जबाबदाऱ्या आणि आनंदाचा समतोल राखण्याचा आहे. घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी आज तुम्ही एखादा गोड पदार्थ बनवू शकता. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. परदेशी क्लायंटशी संबंधित कामात यश मिळेल. मात्र, कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालणे टाळा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. सांधेदा किंवा पचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आजच्या दिवशी एक सत्कार्य म्हणून घरी स्वतःच्या हाताने पौष्टिक जेवण बनवा आणि ते कुटुंबासोबत आनंदाने ग्रहण करा. हे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करेल. आजचा तुमचा प्रश्न, तुम्हाला आयुष्यात एकदा तरी कोणत्या देशात फिरायला जायला आवडेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेते. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे.